यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध. अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे. हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना विनाविलंब, विनासायास तसेच ऑनलाईन पद्धतीने विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याला राज्य शासनाचे प्राधान्य असून अधिसूचित सेवा शहरांपासून गावखेड्यांपर्यंत वेळेत नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवाडी, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार जीवनकुमार कांबळे, पोलीस अधिकारी जमीर अब्दुल गनी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाने दिनांक 1 एप्रिल 2015 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी 28 एप्रिल हा दिवस महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना अप्पर जिल्हाधिकारी श्री कांबळे यांनी म्हटलं आहे की शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंमलात आणून नागरिकांना नियत कालमर्यादेत लोकसेवा मिळण्याचा हक्क प्रदान केला आहे. या अधिनियमाच्या कलम 4 नुसार शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर नागरिकांना विहित मुदतीत सेवा देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. हा अधिनियम प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्तव्य भावनेतून जनतेची सेवा करण्यास प्रेरित करणारा असून शासनाने आयोगाच्या शिफारसीनुसार नागरिकांना अधिसूचित सेवा निश्चित कालमर्यादेत देण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांचा सेवाभाव हीच कर्मयोगाची भावना असल्याचं त्यांनी नमूद केले. राज्य शासनाने नागरिकांना विविध सेवा घरबसल्या उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण शहरी भागातील नागरिकांना सेवा दिल्या जात आहेत. या सेवा अधिक प्रभावीपणे आणि घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी उत्तम नियोजन करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवाडी यांनी प्रास्ताविकातून सेवा हक्क दिन साजरा करण्यामागील भूमिका आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत माहिती दिली. तसेच सर्व विभागांनी अधिकाधिक अधिसूचित सेवा सकारात्मक पद्धतीने विहित मुदतीमध्ये जनतेपर्यंत पोहोचवून हिंगोली जिल्ह्याचे नाव लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बाबतीत उज्ज्वल करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार जीवकुमार कांबळे, सखाराम मांडवगडे, पोलीस अधिकारी जमीर अब्दुल गनी नाईक, सरकारी कामगार अधिकारी सिद्धेश्वर फड यांचा अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सेवादूत पोर्टलच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्राचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान लोकसेवा हक्क दिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान करण्यात आला. त्याचे दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रक्षेपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना लोकसेवेची शपथ देण्यात आली. महाआयटीचे प्रकल्प समन्वयक गंगाधर लोंढे यांनी आभार मानले. प्रतिनिधी श्रीकांत शिंदे, हिंगोली.